प्रभूची स्तुती व माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित. प्रेरणा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि या संदेशाद्वारे आणि जे वचन आपण जे वाचणार आहे त्याद्वारे परमेश्वरने आपल्याला सावधान केलेलं आहे. परमेश्वरने आपल्याला वॉर्निंग केलेलं आहे की जे दारुडे जे आहेत ते स्वर्गात प्रवेश करू शकत नाही. मी असं म्हणत नाही, पण पवित्र शास्त्र म्हणतं की जे दारुडे आहेत ते स्वर्गात प्रवेश करू शकत नाहीत. प्रियानो, मला माहीत नाही तुमचं चर्च या विषयावर काय शिकवतं. पुष्कळ चर्चेस जे असतात त्या या गोष्टी अलाव करतात आणि म्हणून लोकांना वाटतं की चालतं दारू पिल्यावर, चालतं हातोड्यातून एकदा दारू पिल्यावर, चालतं महिन्यातून 2-3दा दारू पिल्यावर, चालतं ख्रिसमसला दारू पिल्यावर. पण प्रियानो, हे पवित्र शास्त्राच्या अनुसार नाहीये. जग काय म्हणते त्याकडे लक्ष देऊ नका. जग म्हणतं की चालतं दारू पिला काय होत नाही, एक फॅशन आहे, स्टाईल आहे. पण प्रियानो, पवित्र शास्त्र काय म्हणते याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. आणि पवित्र शास्त्र म्हणतं की दारुडे जे आहेत ते देवाच्या राज्यात त्यांना वतन मिळणार नाहीये. जर आज तुम्ही हे संदेश ऐकत असाल तर प्रियानो, आज तुमचा पश्चातापाचा दिवस आहे. कारण देवाने तुम्हाला वेळ दिलेला आहे पश्चाताप करण्यासाठी. कारण जर तुम्ही पश्चाताप नाही केला प्रियानो, आणि जर तुम्ही ह्या जगातून जाल तर तुम्ही जे आहे तुम्ही नरकात जाल. आता ही गोष्ट पुष्कळ जण सांगत नाहीत, पण ही हकीकत आहे. आणि काय जे डिनॉमिनेशन ते विश्वास ठेवतात की आपण जेव्हा या जगातून जातो आपला आत्मा जो आहे तो पर्गेटरीमध्ये जातो. पर्गेटरी म्हणजे काय? तिथं जे आहे ते आपली शुद्धता होती, आपल्या पापाची शुद्धता होती आणि तिथून आपण स्वर्गात जातो. प्रियानो, हे बायबलच्या अनुसार नाहीये. मला माहिती की पुष्कळ लोक यावर विश्वास ठेवतात, पण ते नाहीये. जेव्हा तुम्ही हे जग सोडाल तुम्ही 2च ठिकाणी जाणार, एक तर आहे स्वर्ग किंवा एक तर आहे नरक. आणि जर तुमचं तारण झालं नसेल, जर तुम्ही पापाचा पश्चाताप नसेल केला प्रियानो, सरळ एक ठिकाण आपल्यासाठी आहे ते म्हणजे नरक. पण जेव्हा आपण पश्चाताप करतो, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून आपण स्वीकारतो, किती पण पाप आपण केले असू दे, किती पण व्यसनामध्ये आपण अडकले असू दे, पण प्रियानो, जर आज तुम्ही पश्चाताप कराल, येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला सर्व पापापासून तुम्हाला शुद्ध करेल. पवित्र शास्त्र म्हणतं की दारुडे जे आहेत ते स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. पण जर तुम्ही आज पश्चाताप कराल तर येशू ख्रिस्त तुम्हाला सर्व पापापासून तुम्हाला साफ करेल, क्षमा करेल, तुम्हाला एक नवीन जीवन देईल आणि तुम्हाला अनुग्रह देईल. त्याद्वारे तुमची दारू सुटेल. आपण वाचूया 1 कोरिंथीकर पत्र अध्याय 6 वचन 10. चोर, लोभी, दारुडे, निंदक किंवा लुबडणारे यापैकी कोणीही देवाच्या राज्यात वतन मिळणार नाहीये. प्रियानो, इथं काय म्हटलेलं आहे? इथं म्हटलंय दारुडे. पुष्कळ गोष्टी हे 2 वचनं तुम्ही वाचा. 1 कोरिंथीकर अध्याय 6, 9 आणि 10 कंप्लीट लिस्ट दिलेली आहे आणि त्यामध्ये दारुडे हा शब्द आलेला आहे. प्रियानो, जर तुम्ही दारू पित असाल, या व्यसनामध्ये तुम्ही अडकला असाल तर आजच तुम्ही पश्चाताप कराल. असा विचार करू नका की मी खूप वेळा प्रयत्न केला यातून सुटण्याचा पण मी सुटलेलो नाहीये. प्रियानो, का तुम्ही सुटत नाहीत हे पण आज आपण बघणार आहोत. पण खूप आवश्यक आहे पश्चाताप करणे आणि देवाच्या अनुग्रह जे आहेत अनुग्रहाच्या खाली येणे. कारण पवित्र शास्त्र म्हणते जेव्हा तुम्ही अनुग्रहाच्या खाली असता तेव्हा पाप तुमच्यावर राज्य करणार नाही. प्रियानो, पाप का तुमच्यावर राज्य करतं? कारण तुम्ही अनुग्रहाच्या अंडर नाही आहेत, तुम्ही अनुग्रहाच्या खाली नाहीत, तुम्ही व्यवस्थाच्या खाली आहेत. म्हणून तुम्ही पुष्कळ वेळा तुम्ही निर्णय केला असेल की मी हे सोडून देतो. जेव्हा न्यू इयर असेल तुम्ही निर्णय करत असाल की मी सोडून देतो, पण 10 दिवसातच तुम्ही प्यायला सुरू करतात आणि पहिल्यापेक्षा जास्त तुम्ही प्यायला लागता. कारण का? तुम्ही व्यवस्थेच्या अधीन आहेत, तुम्ही अनुग्रहाच्या अधीन नाही आहेत.
प्रियानो, पुष्कळ लोकांचं जीवन आज ह्याच्यामुळं बरबाद झालेलं आहे. हे आपण बघतो आपल्या डोळ्यापुढे. तुम्ही पण बघत असाल तुमच्या फॅमिलीजमध्ये, दोस्तांमध्ये, किती लोकांचं जीवन बरबाद झालं, किती फॅमिलीज जे आहेत ते बरबाद झालेलं आहे त्याच्यामुळं. आणि किती जण लवकर हे जग सोडून गेलेलं आहेत. 35-40 वर्षाचे असताना हे जग जे आहेत सोडून गेलेले आहेत. पुष्कळ जणांचं जे आहे त्यामुळे यंग एजमध्ये जे आहेत त्यांचं लिव्हर खराब झालेलं आहे, त्यांचे लिव्हर सूज आलेले आहे आणि त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं. पुष्कळ जण या जे व्यसन आहेत त्यामुळे ते त्रासून गेलेले आहेत. प्रियानो, 40 कोटीपेक्षा जास्त लोक जगभरात या व्यसनेमध्ये अडकलेले आहेत. 40 कोटीपेक्षा जास्त लोक. आणि 20 कोटीपेक्षा जास्त लोक जे आहेत ते या व्यसनावर डिपेंडंट झालेले आहेत. म्हणजे त्यांना रोज पाहिजे. जर ते नाही पिलं त्यांनी तर त्यांचं शरीर कापायला लागतं, त्यांना खूप त्रास होतो. आणि सुमारे 26 लाखपेक्षा जास्त लोक या व्यसनामुळं ते जग सोडून जात आहेत. आणि प्रियानो, हे तुम्ही पण बघितलं असेल, आपल्या फॅमिलीमध्ये बघितलं असेल, रिलेटिव्समध्ये बघितलं असेल, दोस्तांमध्ये बघितलं असेल, ज्यांचं या व्यसनेमुळं जीवन बरबाद झालेले आहे आणि ते लवकर जग सोडून गेलेले आहेत. नीतिसूत्र 23:31 मध्ये म्हटलं आहे की द्राक्षरस लाल दिसतो, प्याला चमकतो आणि सहज घशाखाली उतरतो, म्हणून त्याकडे पाहू नका. नीतिसूत्र 32:33 मध्ये लिहिलं, शेवटी ती सापाप्रमाणे दंश करते आणि विषारी नागाप्रमाणे चावते. तुझे डोळे विचित्र गोष्ट पाहतील आणि तुझे मन विपरीत व विकृत गोष्टी बोलेल. प्रियानो, तिथं काय म्हटलंय, दारू जी आहे ही सापासारखे असते. जसा साप आपल्याला दंश करतो तशीच जेव्हा ही दारू जाते ती आपल्याला दंश करते आणि त्यामुळे लोकांचं जीवन बर्बाद होतं. बायबलमध्ये तर म्हटलं की तुम्ही त्याकडे पाहू पण नका, ती सापासारखी ती दंश करते. आणि इथं म्हटलं आहे की तुझे डोळे विचित्र गोष्ट पाहतील आणि तुझे मन विपरीत व विकृत गोष्टी बोलेल. प्रियानो, पुष्कळ जे गोष्टी होत आहेत, पुष्कळ जे चुकीच्या गोष्टी होत आहेत, त्याच्या अगोदर ज्यांनी या गोष्टी केलेल्या असतात, प्रियानो, ते दारू पिलेले असतात. ॲक्सिडेंट्स का होत आहेत? कारण की ड्रायव्हरने दारू पिलेले असते. का लोक एकमेकांचे खून करतायत? कारण पुष्कळ लोक त्याच्या अगोदर त्यांनी दारू पिलेले असते. का रेप होत आहेत, काय बलात्कार होत आहेत? कारण त्याच्या अगोदर या लोकांनी दारू पिलेले असते. कारण इथं काय म्हटलं आहे की तुझे डोळे विचित्र गोष्टी पाहतील, तुझे मन विचलित व विकृत गोष्टी बोलेल. प्रियानो, का लोक भांडतायत एकमेकांना? काय एकमेकांचे खून करतायत? का ते छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार करतायत, रेप करतायत? प्रियानो, या सगळ्या गोष्टी कशापासून येतात? या सर्व गोष्टी या व्यसनामुळे होत आहेत आणि तेच आपण बघतो. प्रियानो, म्हणून हे जे व्यसन जे आहे, हे व्यसन तुमचं जीवन बर्बाद करू शकतं. हे तुमचं फॅमिलीचं जीवन बर्बाद करू शकतो. आणि हे व्यसन कसं सुरू होतं? हे व्यसन सुरू होतं आपल्या मित्रांमुळं. जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो, जेव्हा आपण शाळेमध्ये असतो आणि जेव्हा आपण मित्रांमध्ये बसतो, तर जे मित्र जे असतात ते मद्यपान करतात, ते दुसऱ्या त्याच्या मित्रांना पण सांगतात तू पण मद्यपान कर. आणि अशा रीतीने जे आहे आपण या व्यसनात पडतो. आणि जेव्हा आपण मोठे होतो, जेव्हा आपण कॉलेजला जातो, मद्यपान आपलं वाढतं. जेव्हा आपण जॉब करतो त्यावर पैसे येतात, मग जास्त मद्यपान वाढतं. मग रोज माणसाला मद्यपान पाहिजे. आणि हे जे आहे हे तुमचं जीवन ते बर्बाद करत राहतं.
आणि एक दिवस तुम्हाला नरकात पाठवतं. कुठले पण तुम्ही बार बघा किंवा कुठले पण मद्यपानाचे दुकानं बघा, तिथं नेहमी गर्दी असते. सकाळपासून गर्दी सुरू होती. लोक येतात, दुकानात दारू घेऊन जातात, बारमध्ये लोक जातात सकाळीच. कारण पियानो त्यावर ते डिपेंडंट झालेले आहेत. त्या व्यसनात त्या विळखात ते अडकून बसलेले आहेत आणि त्यांना ते रोज पाहिजे. एक दिवस नसलं तरी ते अनइझी होऊन जातात. आणि म्हणून काय पण करू दे, चोरी करू दे, काय पण करू दे, कुठून तरी पैसे आणून ते दारू पितात. प्रियानो, हे व्यसन तुमचं जीवन बर्बाद करू शकतं. आणि फक्त जेव्हा आपण देवाजवळ येतो, आपण या व्यसनातून मुक्त होऊ शकतो. म्हणून खूप आवश्यक आहे पश्चाताप करा आज. कारण हे जे व्यसन आहे, हे व्यसन तुमचं या पृथ्वीवरचं जीवन तर बर्बाद करणारच आहे, पण तुमचं जे अनंत काळचं जीवन जे आहे ते पण बर्बाद करणार आहेत. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो यावेळेसाठी. सर्व प्रार्थना